नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी स्पॉन्जी असा आणि मऊसूत असा केक आपण ते पाहणार आहोत। तुम्ही इथे हा केक पाहू शकता, काय सुरेख असा बनला गेलेला आहे। अगदी छान जाळी याला सुटलेली आहे, अगदी मऊसूत असा हा केक बनला गेलेला आहे। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी एक पातेले घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ छान बारीक करून घेतला आहे आणि तो ह्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे। त्याचबरोबर त्याच वाटीने अर्धी वाटी मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे। आता हा छान असा गूळ आपल्याला वितळीपर्यंत असा शिजून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला हा गूळ शिजवायचा नाही, फक्त छान याला उकळी आली पाहिजे आणि गूळ छान असा वितळला गेला पाहिजे। आता गॅस बंद करून छान याला आता गार करून घेऊया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी जी आपली रेग्युलर आमटीची वाटी असते त्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। रव्याचे प्रमाण हे गव्हाचं आपण जे पीठ घेतो त्यापेक्षा निम्मे असावे, त्याच्यामुळे छान जाळीदार असा आपला केक बनला जातो। सेम त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही जास्त आंबट नसावं, आपण जे जेवणासाठी रेग्युलर वापरतो तेच असावं। सेम त्याच वाटीने इथे मी एक अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। एक अर्धा चमचा इथे मी सुंठ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे। सुंठ आणि वेलचीच्या पुडीमुळे छान असा सुवास ह्या केकला येतो। आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे गुळाचं पाणी गार करण्यासाठी ठेवलं होतं ते आपल्याला थोडं थोडं घालत मिक्सरमध्येच थोडंसं आपल्याला हे चमच्याने सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला आपण गुळाचं पाणी किती वापरतो त्याचा छान असा अंदाज येतो। आता सर्व इथे मी गुळाचं पाणी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपण आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। आता इथे तुम्हाला हे पीठ थोडंसं पातळ वाटत असेल, पण त्याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे ते अगदी परफेक्ट असं हे पीठ बनलं जाणार आहे। आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे। ते स्टँड आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटासाठी छान असं हे भांडं स्टीम करून घ्यायचं आहे। दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनं आणि त्याच्यावरती एक चिमूटभर गव्हाचं पीठ घालून छान असं तेही आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे। आपण जेव्हा केक बनवायला घेतो त्यावेळी जेव्हा आपण याच्यामध्ये इनो वापरतो त्याच्या अगोदरच आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे हे बॅटरनं पाहू शकता, अगदी घट्टसर असं हे बॅटर बनलं गेलेलं आहे। आता इथे मी एक इनोचं पाकिट घेतलेलं आहे, ते संपूर्ण इनोचं पाकिट ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी हे सॉफ्ट आणि एकदम मऊसूत असं हे पीठ आपल्याला एकीकडेच असं हे मिक्स करत राहायचं आहे। उलट्या दिशेने आपल्याला फिरवायचं नाही, व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे याच पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं हलकं फुलकं होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इनो घातल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला सर्व मिश्रण ह्या केकच्या आपण ज्याच्यामध्ये बनवणार त्याच्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊन हाताने थोडं ते व्यवस्थित करून घ्यायचं। आता ह्याच्यासाठी मी ते थोडेसे बदामाचे काप कट करून घेतलेले आहेत, तेही याच्यामध्ये व्यवस्थित असे पसरवून घेऊया। इनो घातल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे। आता हे केकचं भांडं लगेचच आपल्याला ह्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा झाकण घालून आपल्याला मंद आचेवरती 35 मिनिटं हा केक बेक करायचा आहे। आणि 35 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता
आपला अगदी परफेक्ट असा केक बनला गेलेला आहे। तुम्हाला इथे दिसत असेल कडेने छान असे व्यवस्थित हा केक सुटला गेलेला आहे। तर आता आपण एका सुरीच्या साहाय्याने इथे चेक करूया। अगदी मधोमध आपल्याला ही सुरी घालायची आहे आणि इथे चेक करायचं आहे की केक पूर्णपणे व्यवस्थित शिजला गेला आहे की कच्चा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित क्लीन असा हा सुरीचा भाग आलेला आहे। दुसरीकडेही इथे मी अशी सुरी घालून बघितली तर छान अशी व्यवस्थित क्लीन आलेली आहे। याचाच अर्थ आपला केक छान असा शिजला गेलेला आहे। आता संपूर्ण केक व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे। केक थंड झाल्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला त्याच्या चारी बाजू अशा कडेने थोड्याशा सुट्या करून घ्यायच्या आहे। अगदी व्यवस्थित केक असा छान सुट्टा करून घेतला की आता ह्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला हा केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने केक असा पलटी केल्यानंतर थोडंसं हाताने टॅप करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा केक बाहेर काढायचा आहे। वाव, तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख आणि जाळीदार आणि मऊसूत असा हा केक बनला गेलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊसूत असा हा गव्हाच्या पिठाचा केक आपला बनून तयार आहे। आता आपण हा कट करून ही इथे तुम्ही पाहू शकता। पहा छान असा जाळीदार आणि एकदम मऊसूत असा हा केक बनला गेलेला आहे। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि या पद्धतीने केल्यामुळे अगदी मऊसूत असा केक बनला जातो। बघा छान असा अगदी टाळ्याला न चिकटणारा केक इथे आपला तयार आहे। धन्यवाद।